नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला कमेंट बॉक्समध्ये हाच प्रश्न आहे ते विचारण्यात येऊ लागला. तुम्ही दिलेली माहिती होती मागील काही दिवसापूर्वी की मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्याच आठवड्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरुवात होणार आहे. तर नेमकं याचं काय झालं? नेमकं पीक विमा वाटप होणार की नाही असे प्रश्न भरभरून ते येऊ लागले आणि काही शेतकरी देखील तर आपल्याला खूप वाईट कमेंट केल्या. ते तर करतच असते, आपण त्यांना सोडून देतो. परंतु जे शेतकरी नियमितपणे आपले व्हिडिओज बघत असतात त्यांना ही माहिती देणं आपली काळाची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच इथे व्हिडिओला इथे पूर्ण बघा. शेतकरी आपण जरी मागील काही दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्चच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होणं साहजिक आहे, तर ही माहिती मी स्वतः नव्हती दिली. ही माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या माध्यमातून देण्यात आली होती की राज्यातील तब्बल जे आहे की 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे की थकीत असलेला पेंडिंग असलेला 2025चा खरीप पीक विमा वाटपाचे निर्देश आम्ही पीक विमा कंपन्यांना जारी करण्यात आले आणि तो लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्याचा संपून गेला. नेमकं पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले येणार. तर याच्यावरती बोलत असताना मागील 2 दिवसापूर्वी शेतकरी म्हणून आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जे की विधानसभेत बोलत असताना सांगितलंय की पीक विमा थकीत जरी असला तरी आम्ही पीक विमा कंपन्यांना कोणताही फायदा न होऊ देता जे आहे की थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये माझ्या बळीराजाच्या खात्यामध्ये पीक विमा हा वाटप करणारच आहे आणि हे आदेश आम्ही पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले. आता हे सर्व काही बाजूला सोडला असता नेमकं वाटप कधी होणार, भेटणार तर नेमकं वाटप कधी होणार हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला आणि वारंवार आपल्या राज्याचे कृषी मंत्री काय सांगू लागले की आम्ही पीक विमा कंपन्यांना आदेश जारी केलाय की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर करा. याच्यावरती कृषी मंत्र्यांनी हे देखील एक स्टेटमेंट की विधानसभेत बोलत असताना दिलं होतं मागील 2 ते 4 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं होतं की केंद्र शासनाकडे आम्ही परत एकदा पीक विमा कंपन्यांसंदर्भात एक पत्राच्या माध्यमातून अपील केलेली आहे की या पीक विमा कंपन्या किंवा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही आला नाही आणि ज्यावेळेस केंद्र शासनाचं याच्यावरती आम्हाला उत्तर येईल एखाद्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या अंतर्गत पुढील निर्णय आम्ही घेऊ असं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात येईल. सांगायचं झालं तर अद्यापही पीक विमा संदर्भात कोणतीच अधिकृत इथे अपडेट नाही. फक्त सांगण्यात येऊ लागलंय की मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा 20 मार्चपासून किंवा 25 मार्चपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अशी माहिती सांगण्यात येऊ लागली. शेतकऱ्यांना सरळ सांगायचं झालं तर राज्यातील सोडा परंतु केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून इथे सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत राज्यातील आणि देशातील थकीत असलेला जो काही पीक विमा तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरण करण्यात येईल, वाटप करण्यात येईल. आणि यांनी हे बी स्टेटमेंट दिलं होतं की जर कधी तोपर्यंत पीक विमा नाही वाटप झाला तर परत त्यांनी हे देखील माहिती दिली होती की 12% व्याजासह आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि याला मजबूर करणार आहे सर्व काही राज्यातील आणि देशातील पीक विमा कंपन्यांना. नेमकं शेतकऱ्यांना फायनल निर्णय जर कधी आला तर नक्कीच आपल्यासोबत माहिती शेअर करण्यात येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.